नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 25 क्लास 5 मॅथ्स पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, मेजर्स द अँगल्स गिव्हन बिलो अँड राईट द मेजर इन द गिव्हन बॉक्सेस. आता या ठिकाणी आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत. ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे आणि तो अँगल किती मेजरमेंटचा आहे ते आपल्याला या बॉक्सेसमध्ये राईट डाऊन करायचं आहे. बघा, आता या ठिकाणी फर्स्ट अँगल दिलेला आहे. आता ह्या अँगलला आपल्याला मेजर करायचं आहे. आता ते कसं करणार आपण, तर हे जे आहे याला आपण प्रोटेक्टर म्हणतो. या प्रोटेक्टरच्या सहाय्याने आपण हा अँगल मेजर करणार आहोत. बघा, आता या ठिकाणी काय करायचं आहे, हा जो प्रोटेक्टर असतो याच्या सेंटरमध्ये बघा ही जी लाईन दिसते आहे, ही जी सरळ लाईन दिसत आहे आणि एक आडवी लाईन दिसत आहे. ही जी आडवी लाईन आहे ही आडवी लाईन या लाईनवर ठेवायची आहे आणि सेंटरमधली ही जी उभी लाईन दिसत आहे, सेंटरमध्ये बघा अगदी व्यवस्थित ही जी लाईन दिसत आहे ही या पॉइंटवर ठेवायची. व्यवस्थित ठेवून आपण तो मेजर करायचा आहे. बघा, या प्रकारे मी ठेवणार आहे. ही जी लाईन आहे सेंटरची ह्या बरोबर पॉइंटवर ठेवणार आहे या प्रकारे, आणि जी आडवी लाईन आहे ती या प्रकारे खालच्या लाईनवर ठेवणार आहे अँगलच्या. या प्रकारे ठेवल्यानंतर बघा ही जी लाईन येत आहे ही 40 वर येत आहे. बघा, या प्रकारे ही लाईन 40 वर येत आहे. याचाच अर्थ हा जो अँगल आहे तो किती मेजरमेंटचा आहे, 40 डिग्रीचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण बॉक्समध्ये लिहिणार आहोत 40 डिग्री. या प्रकारे आपण या ठिकाणी लिहिणार आहोत अँगल 40 डिग्री. 40 डिग्रीचा हा अँगल मिळालेला आहे. आता आपण सेकंड अँगल मेजर करणार आहोत. बघा, आता ही डायग्राम दिलेली आहे. हा पॉइंट दिसतोय तुम्हाला. या पॉइंटवरती हा जो प्रोटेक्टर आहे, ह्या प्रोटेक्टरचा हा सेंटर मधली जी लाईन दिसत आहे ही लाईन ह्या पॉइंटवरती ठेवायची, अगदी हा पॉइंट. आणि ही जी आडवी लाईन दिसत आहे ही या रेषेवरती ठेवायची. बघा, या प्रकारे ठेवल्यानंतर आपल्याला तो अँगल मेजर करायचा आहे. बघा, अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे पॉइंटवर. बघा, आता या ठिकाणी बघा, आता हा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. आता या ठिकाणी हा जो अँगल आहे हा 90 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे बघा 90च्या तो पुढे आहे, 90 नंतर 100, 110 आणि या ठिकाणी 120च्या मध्ये आहे. म्हणजे हा जो अँगल मिळालेला आहे तो 110 आणि 120च्या मध्ये मिळालेला आहे. ही जी लाईन जात आहे ती बरोबर या लाईनला टच करणार आहे. म्हणजे तो अँगल आपल्याला किती डिग्रीचा मिळाला, तो अँगल आपल्याला 115 डिग्रीचा मिळाला. कारण या ठिकाणी 110 आणि 120 याच्या मधली ही जी लाईन दिसत आहे ही असते 110च्या पुढे जर आपण 5 लाईन्स मोजल्या तर ती असते 115ची. म्हणजे हा अँगल आपल्याला किती डिग्रीचा मिळाला आहे, 115 डिग्री. या प्रकारे आपण हा सेकंड अँगल सुद्धा मेजर करून घेतलेला आहे. बघा, आता थर्ड डायग्राम आपण बघणार आहोत. या ठिकाणी थर्ड डायग्राम मध्ये ही जी आडवी लाईन दिसत आहे ह्या आडव्या लाईनवरती आपल्याला हे प्रोटेक्टर ठेवायचं आहे. म्हणून या प्रकारे आपण ही बुक फिरवून घेणार आहोत. बघा, आता या प्रकारे ही बुक फिरवून घेतलेली आहे. या प्रकारे ही जी लाईन दिसत आहे, हा जो पॉइंट दिसतो आहे हा पॉइंट आपल्याला या पॉइंटवरती ठेवायचा आहे आणि ही जी आडवी लाईन दिसत आहे ही या आडव्या लाईनवरती ठेवायची. बघा, या प्रकारे आपण ठेवून घेतलं. आता बघा, या प्रकारे जेव्हा आपण ठेवणार आणि मेजर करणार तर अतिशय व्यवस्थित ठेवल्यानंतर ही जी उभी लाईन आहे ही बरोबर 90 डिग्री शो करते आहे. म्हणजेच काय, हा जो अँगल दिसत आहे हा किती डिग्रीचा मिळाला, तो मिळाला आपल्याला 90 डिग्रीचा. 90 डिग्री या प्रकारे हा अँगल आपल्याला मिळालेला आहे. आता नेक्स्ट अँगल जो आहे तो आपण मेजर करणार आहोत. या ठिकाणी सुद्धा ही आडवी लाईन दिसत आहे. ह्या आडव्या लाईनवरती आपल्याला हे प्रोटेक्टर ठेवायचं आहे. म्हणून या प्रकारे आपण ही डायग्राम फिरवून घेतलेली आहे. बघा, या प्रकारे आता या ठिकाणी हे प्रोटेक्टर या प्रकारे ठेवायचं आहे. ही जी लाईन दिसत आहे सेंटरमधली ही या पॉइंटवरती ठेवायची. हा जो पॉइंट आहे हा या पॉइंटवर ठेवायचा आहे. बघा, या प्रकारे आपण हे ठेवून घेतलेलं आहे. बघा, आता या ठिकाणी इथून मोजायला सुरुवात करायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90च्या मध्ये ही लाईन मिळत आहे. म्हणजे 80च्या नंतर आपल्याला या पॉइंटवरती ही लाईन मिळत आहे. म्हणजेच ती लाईन आहे 85 डिग्रीची. म्हणजे या ठिकाणी जो लास्ट अँगल आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे 85 डिग्रीचा. म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण 85 डिग्री. अशा प्रकारे आपण हे अँगल मेजर करून घेतलेले आहे. पहिला अँगल मिळालेला आहे 40 डिग्रीचा, सेकंड अँगल मिळाला 115 डिग्रीचा, थर्ड अँगल मिळाला 90 डिग्रीचा आणि फोर्थ अँगल मिळाला आहे 85 डिग्रीचा.
अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 25 सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।